नागपूर जिल्ह्यातील महानुभाव पंथीय भक्तांचे माहेरघर परमप्रीती महानुभाव आश्रम महानुभाव पंथीयांचे माहेरघर येथे भक्तांच्या सर्व दुःखाचे निराकरण देवाचे नामस्मरण केल्याने होतेच। ह्या आश्रमात 800 वर्षे जुने बांधकर पिढीची परंपरा असलेली देवपूजा जपून ठेवलेल्या विशेषांचे दर्शन घडते। दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महानुभाव पंथाचे मनसर स्थान लीळा महानुभाव पंथीयांसाठी एक पवित्र स्थान असलेले सीडा आई स्थान असून ह्या स्थानावर साक्षात कलियुगी अवतार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आशीर्वचन लाभलेले असून या स्थानावर येऊन भगवान चक्रधर स्वामींचे व शिळा आईचे दर्शन घेतल्यास दुःख कष्ट निवारण होऊन सुख समृद्धी लाभते असे अनेक दाखले या ठिकाणावर आल्यास महानुभाव पंथीयांकडून ऐकायला मिळतात। इथे शेकडो वर्षापासून दर पौर्णिमेला हजारो भक्त दर्शनाला येतात तथा रविवार बुधवार शुक्रवार रोजी अफाट गर्दी असते व स्वामींना विडा अवसर आरती पूजा व दंडवत घालून देवाचे नामस्मरण करतात। ह्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची प्रत्यक्ष सेवा करता यावी व महानुभाव पंथांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत म्हणून सर्व महानुभाव पंथीयांना आपले माहेरघर वाटावे असा परमप्रीती महानुभाव आश्रम असून या आश्रमात सृष्टीच्या रचयिता भगवान श्रीकृष्णांचे सुंदर असे मंदिर आहे। त्याचप्रमाणे या मंदिरात विविध ठिकाणचे स्मरणीय विशेष असून आश्रमाची निर्मिती ह्या ठिकाणी आलेल्या भक्तांची सेवा घडावी, त्यांना ह्या ठिकाणाहून महानुभाव पंथांचे विचार कसे आचरणात आणावे व पंथ कसा जोपासावा यांची शिकवण मिळावी म्हणून महानुभाव पंथांचे विद्वान महंत परमपूजनीय प्रांतस्मरणीय आचार्य श्री बांधकर बाबा मोठे यांनी या आश्रमाची निर्मिती केली व या आश्रमातून ईश्वर भक्ती लीळाचरित्र गीतेचा ज्ञान व दीनदलित दुःखितांचे दुःख निवारणाचे कार्य मोठे बांधकर बाबांच्या श्रीमकातून होत होते। या ठिकाणी अनेक उपदेश संन्यास घेऊन अनेकांना महंती व आचार्य हे पद ज्ञान साधनेच्या माध्यमातून देऊन बांधकर परिवारांची वाढ होत गेली। या आश्रमात अनेक संन्यासी साधू संत तपस्विनी छोटे बाल बालिका राहत असून त्यांचे ज्ञानार्जनाचे कार्य सुरू आहे। मोठे बांधकर बाबा हे गेल्यानंतर त्यांचीच महंती त्यांचे शिष्य व सदैव त्यांच्या आज्ञांचे पालन करणारे आचार्य कुलभूषण गीता लीळाचरित्र ब्रह्मविद्येचे अभ्यासक परमपूजनीय प्रांतस्मरणीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य श्री बांधकर बाबा यांनी मोठे बाबांचे कार्याला पुढे नेत आश्रमात नित्य उपासना देवपूजा गीता लीळाचरित्र ब्रह्मविद्येचे प्रवचन करून इथे आलेल्या प्रत्येक भक्तांची मायेने विचारपूस करून त्यांना त्यांच्या समस्येचे निवारण व्हावे असे मार्गदर्शन करीत असतात। आलेला प्रत्येक भक्त हा आपलाच आहे ह्या भावनेने त्यांची आवभगत विचारपूस व भोजन विश्रांतीची व्यवस्था करून त्यांना आशीर्वाद देण्याचे कार्य आचार्य बांधकर बाबा हे मोठ्या भक्तिभावाने करतात। या आश्रमात प्रांतकालापासून ते रात्रीच्या निद्रा कालापर्यंत नामस्मरण पूजा व सर्व पवित्र कार्य केले जाते। या आश्रमात 800 वर्ष जुन्या बांधकर पिढीतील देवपूजा असून प्रत्येकांना त्या पूजनाचा लाभ दिला जातो। या आश्रमात गेल्या अनेक वर्षापासून सेवादास्य करणारे संत महंत तपस्विनी व बालक हे सुद्धा राहत असून ते सुद्धा प्रेमपूर्वक या आश्रमात आलेल्या सर्व भक्तांची सेवा करतात। या आश्रमात
अनेक वार्षिक उत्सव साजरे केले जात असून अनेक सामाजिक व धार्मिक कार्य सुद्धा मोठ्या प्रमाणात केले जाते। या आश्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत प्रांतस्मरणीय आचार्य बांदकर बाबा यांचे बंधू व्याकरणाचार्य राजशास्त्री बांदकर हे युवकांचे प्रेरणास्थान असून त्यांचे माध्यमातून वर्षभर गीता ज्ञानाचे कार्य केले जाते। राजशास्त्री बांदकर अनेक ठिकाणी जाऊन महानुभाव पंथाचा धर्मप्रचार प्रसार करण्याचे कार्य करतात। म्हणूनच या आश्रमाची महती संपूर्ण देशभर असून या आश्रमामध्ये देशभरातून अनेक भक्तगण पूजा करण्याकरिता येतात। मनसर या ठिकाणी आल्यास प्रत्येक जण परमप्रीती महानुभाव आश्रमात येऊन आश्रमाचे अध्यक्ष आचार्य बांदकर बाबा तथा व्याकरणाचार्य राजशास्त्री बांदकर व आश्रमातील साधू संत तपस्विनी यांचे पूजन करून जातात। येथे एकदा आलेला भक्त हा आश्रमातील प्रेमामुळे आपलासा होऊन जातो व त्याला परमप्रीती महानुभाव आश्रम हा आपलाच माहेर घरच असल्याची जाणीव होते। या आश्रमाबद्दल व आश्रमातील संत महंत दीक्षित तपस्विनी यांचे बद्दल जेवढे बोलावे लिहावे वाखाणावे तेवढे कमीच आहे। आचार्य श्री बांदकर बाबा यांच्या आशीर्वादाने व व्याकरणाचार्य राजशास्त्री बांदकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेला परमप्रीती महानुभाव दर्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व संत महंत अच्युत गोत्रीयांना आवाहन केले जाते की आपण विदर्भात कुठेही आल्यास नागपूरहून 30 किलोमीटर अंतरावर रामटेक शहरालगत असलेल्या मनसर या ठिकाणी येऊन शिळा आईचे दर्शन घेऊन परमप्रीती महानुभाव आश्रमला अवश्य भेट द्यावे व ज्यांना ज्यांना ह्या आश्रमात आपले माहेरघर दिसले त्यांनी कॉमेंट्स मध्ये नक्की सांगावे। दंडवत प्रणाम। चक्रधरा कृपा गुणवर सर्वेश्वराची जवळ बसा माली सांगा ना लोक येणार आहे जवळ बसा जय जय चक्रधरा काही दिशा उधळल्या काही दिशा उधळल्या
पावन झाला